अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्री राजेश बकाने यांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला तो अतिशय गंभीर आहे। विभागाने जो उत्तर दिलेलं आहे त्या उत्तराच्या बाहेर जाऊन मला अतिरिक्त माहिती सन्माननीय सदस्यांनी सभागृहात दिलेली आहे। अध्यक्ष महोदय, तर या प्रकरणाचा सखोल जेव्हा अभ्यास केला तर असं लक्षात येते की विभागाच्या उत्तराप्रमाणे की अशा पद्धतीची कुठलीही शेतकऱ्याची तक्रार नाही, परंतु सन्माननीय सदस्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये तक्रार केली आणि ही तक्रार केल्यानंतर कंपनीने आपले बियाणे परत घेतले, सर्व यांचे परत घेतले, इतरांचे परत घेतले। ज्या अर्थी त्यांनी ते परत घेतलेले आहे याचा अर्थ असा आपण गृहीत धरावं की ते बियाणं योग्य नव्हतं म्हणून त्यांनी ते परत घेतलेलं आहे। आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये जी अधिकची माहिती सन्माननीय सदस्यांनी सभागृहात दिलेली आहे त्याची स्वतंत्र चौकशी आयुक्त मार्फत या ठिकाणी करण्यात येईल। दुसरं की जे नमुने तपासण्यासाठी नागपूर येथील बीज तपासणी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहे त्याचा अहवाल मी लवकरात लवकर मागून घेतो आणि त्या अहवालामध्ये ऑफिशियली जर दोष या ठिकाणी दिसून आलं तर बियाणे अधिनियम 1966 कलम 7 ब नुसार आणि बियाणे नियंत्रण अध्यादेश 1983 खंड 15 नुसार पुढील कारवाई करण्यात येईल। ही बाब सत्य आहे अध्यक्ष महोदय की शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जेव्हा जर हे बियाणे बोगस जरी प्रूव्ह झाले तरी देखील त्या शेतकऱ्याला कंझ्युमर कोर्टमध्ये गेल्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग राहत नाही। मला 293 करा म्हणले ना, आणि म्हणून या संदर्भात या तक्रारीची दखल घेऊन भविष्यामध्ये अशा पद्धतीची तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला ग्राहक मंचात जावं लागते आणि त्याला अनेक वर्ष या ठिकाणी भांडावं लागते। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून या संदर्भामध्ये अशा कुठल्या पद्धतीने त्यांना न्याय देता येईल